हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी शिष्यवृत्ती फॉर्म जे आहेत ते मोबाईलवरती कशा पद्धतीने भरायचे ते पाहणार आहोत। तर कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। सर्वात प्रथम तुम्ही तुमचं जे काही ब्राउझर तुम्ही यूज करत असाल ते ब्राउझर तुम्हाला ओपन करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला लिहायचं MSCE पुणे आणि ते सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर जी काही पहिलीच वेबसाईट ओपन होते त्या पहिल्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करा। वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तो जो काही टॅब आहे तो तुम्हाला दिसेल। इकडं डाव्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही गेलात तर सगळ्यात वरती लिहिलेलं आहे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वी। तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर दोन प्रकारे येईल पहा, शिष्यवृत्ती परीक्षा 2026 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2025। आता 2025 म्हणजे मागच्या वर्षीसाठीची जी काही माहिती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी भेटते। मग निकाल लागलेला असेल, प्रश्नपत्रिका असेल, उत्तरपत्रिका असेल, हे 2025 या सालामध्ये भेटेल। आपल्याला क्लिक करायचं वर सर्वात वरच्या टॅबवरती शिष्यवृत्ती परीक्षा 2026। आता त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा दोन टॅब ओपन होतात। पहिल्या टॅबमध्ये 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा जी या वर्षीसुद्धा आहे। या व्हिडिओच्या नंतर देखील जेव्हा 4थी आणि 7वीचे फॉर्म भरायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण त्याचा देखील व्हिडिओ बनवणार आहोत। आता सध्या आपण इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा त्यासाठीची ऑनलाईन ॲप्लिकेशन करत आहोत। मग खाली इयत्ता 5वी आणि 8वी म्हटलेलं आहे त्यावरती आपण क्लिक करणार। आता क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा टॅब ओपन होतो। पुन्हा डाव्या बाजूला शाळा नोंदणी आणि शाळा लॉग इन आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला शाळा नोंदणी करायची असते। आता ती शाळा नोंदणी कशा पद्धतीने करायची ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। सर्वात प्रथम तुम्ही काय करा, शाळा नोंदणी किंवा स्कूल रजिस्ट्रेशन यावरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 3 टॅब ओपन होतात। तुम्हाला काही करायचं नाही आहे, तुमच्या शाळेचा जो काही UDIS कोड असेल तो UDIS कोड आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे पहा। तर तो मी या ठिकाणी फिलअप करतोय। त्या ठिकाणी तुमचा जो काही UDIS कोड असेल शाळेचा तो तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे। त्यानंतर UDIS कोड भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती ओपन होते। तर सर्वात प्रथम UDIS कोड भरल्याच्या नंतर तुमच्या शाळेचं नाव जे आहे ते तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर स्कूल ॲड्रेस जो आहे तो स्कूल ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे, म्हणजे शाळेचा पत्ता तुम्हाला भरायचा आहे। त्यानंतर शाळेचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड टाका। डिस्ट्रिक्ट तुम्हाला यावरती क्लिक करून तुम्हाला डिस्ट्रिक्ट जे आहेत ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहेत। त्यानंतर खाली मुख्याध्यापकांचा प्राचार्यांचा मोबाईल क्रमांक भरून घ्या, तो मोबाईल नंबर पुन्हा नोंदवायचा आहे। त्यानंतर शाळेचा जो काही ईमेल ID असेल किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल ID असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे। आणि या ठिकाणी एक डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचं आहे। आता या डॉक्युमेंटमध्ये काय अपलोड करायचं आहे तर शाळेचं जे काही लेटर हेड असेल त्यात संबंधित मुख्याध्यापकाचा सही आणि शिक्का उपरोक्तप्रमाणे माहिती इंग्रजीमध्ये नमूद करून विनंती अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे। आणि हे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर खाली सबमिट बटन आहे, त्या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मात्र तुमचं त्या ठिकाणी काय होणार आहे, याच UDIS क्रमांकावरून तुमच्या शाळेचं जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला त्या ईमेलवरती किंवा मोबाईल नंबर जो तुम्ही या ठिकाणी भरणार आहात त्या ठिकाणी तो पासवर्ड पाठवला जातो आणि त्यानंतर शाळेचं रजिस्ट्रेशन होतं आणि तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता। आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आता शाळेचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर काय करायचं, पुन्हा पाठीमागे यायचं आहे आणि शाळा लॉग इन करायचं आहे। आता त्यावर तुम्ही क्लिक करा। लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तो जो काही तुमचा UDIS कोड आहे तो UDIS कोड आणि मेसेजवरती आलेला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड त्या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे। पासवर्ड भरून झाल्याच्या नंतर लॉग इन सक्सेसफुली असा मेसेज येईल तुम्हाला त्या ठिकाणी। आता तो मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात, सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी स्टँडर्ड 5 स्टँडर्ड 8 असं म्हटलेलं आहे। कोणत्या वर्गासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा। शाळा जी आहे ती 8वीचा वर्ग नसल्या कारणाने मी तुम्हाला या ठिकाणी 5वीचं भरून दाखवतो आहे। तर रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करा।
रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने एक टॅब ओपन होतो. त्या टॅबमध्ये म्हटलेलं आहे, आपणास इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आवेदनपत्र भरावायचे असल्यास येस या बटनावर क्लिक करायचं. तर तुम्ही येस म्हणणार आहात फॉर्म भरत असताना. त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचा जो काही UDAS कोड आहे तो UDAS कोड त्या ठिकाणी यानंतर पहा त्या ठिकाणी तुमचा जो काही UDAS कोड आहे तो UDAS कोड आलेला असतो. त्याचबरोबर जो वर्ग निवडलेला आहे तो वर्ग आणि त्या विद्यार्थ्याचं आवेदनपत्र हे सर्व आपोआप येतं पहा. ते तुम्हाला भरण्याची आवश्यकता नसते. तर त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये खाली चूज फाईल असं म्हटलेलं आहे. विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची. ती कशा पद्धतीने करायची, पासपोर्ट जो काही तुमचा फोटो असेल त्याच्या खालीच सही करून दोन्ही एकत्र करायचं आहे आणि एकत्र करून 100 KB पर्यंतची JPEG किंवा JPG आणि PNG या 3 फॉर्मॅटमध्ये ती जी काही फोटो आहे तो फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली पहा प्रथम नाव म्हणजे फर्स्ट नेम विद्यार्थ्याचं, त्यानंतर त्याच्या खाली त्याच्या आईचं नाव, इकडे डाव्या बाजूला आडनाव आहे, त्यानंतर वडिलांचे नाव, अशा पद्धतीने त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर खाली विद्यार्थ्याचे लिंग म्हणजे स्टुडंट जेंडर मेल फिमेल काय असेल ते त्या ठिकाणी सिलेक्ट करा. आर यू डिफरंटली ॲबल्ड, दिव्यांग असेल तर यस किंवा नसेल तर नो. आता जर तुम्ही नो म्हटलात तर उजव्या बाजूला पहा डू यू नीड अ रायटर फॉर एक्झाम, म्हणजे परीक्षेसाठी लेखनिक आवश्यक आहे का, तर हे सुद्धा आपोआप त्या ठिकाणी नो येतं. परंतु तुम्ही जर यस केलं तरच हा उजव्या बाजूचा टॅब ओपन होतो. त्यानंतर पहा जन्मतारीख आहे, जन्मतारीखवरती तो जो काही सिलेक्ट करायला सांगितलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता वर्ष तुम्हाला घ्यायचं मग ते कसं घ्यायचं, तर तुम्ही इथं 2025 जे आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर वर्ष येतात. इकडे डाव्या बाजूला जो काही ॲरो दिसतो आहे त्यावरती क्लिक केलं तर विद्यार्थी जे काही 2015-16 असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सिलेक्ट करू शकता. आणि ते सिलेक्ट झाल्याच्या नंतर खाली पहा विद्यार्थ्याचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आधार जो आहे तो तुम्हाला फिलअपच करावा लागतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी निवडू शकता. मग तो विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. जनरल, SC ST काय असेल ती कॅटेगरी तुम्ही त्या ठिकाणी निवडणार आहात. त्याचबरोबर त्याच्या खाली आहे स्टुडंट करिक्युलम म्हणजेच विद्यार्थी शिकत असलेला जो काही अभ्यासक्रम आहे तुम्ही त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र, इतर मीडियमचं असेल तर इतर मीडियम. आता ते शाळेच्या रजिस्ट्रेशनप्रमाणे त्या ठिकाणी तो टॅब ओपन होतो. त्यानंतर पालकांचा इथं मोबाईल क्रमांक आहे, तो मोबाईल नंबर टाकला किंवा नाही टाकला तरी देखील चालतं, कारण हे मॅन्डेटरी नाही आहे. जे स्टार केलेलं आहे लाल रंगाने ती माहिती तुम्हाला फिलअपच करायची आहे. त्यानंतर उजव्या बाजूमध्ये वरतून खाली आर यू डोमसाईल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर सर्वजण यसच म्हणणार आहात महाराष्ट्राचे रहिवासी. त्यानंतर जर आधार कार्ड नसेल तुमचं काढलेलं तर आधार कार्डचा नोंदणी क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा. जर तुम्ही आधार नंबर भरलात तर आधार एनरोलमेंट नंबर हा भरण्याची आवश्यकता नसते. मग त्यानंतर येतं मीडियम ऑफ एक्झामिनेशन, मग तुम्ही कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मीडियम. आता मीडियम सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी पहा ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल तर ते घ्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते घ्या. जे विद्यार्थ्याचं इन्कम असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर खाली येतो पहा पॅरेंट्स ईमेल ID, तो सुद्धा तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे, असेल तर भरा, नसेल तर नाही भरलं तरी चालतं. त्यानंतर खाली आर यू ट्रायबल फ्रॉम अ ट्रायबल सब प्लॅन, म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी आहात का, असाल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आता विद्यार्थी जर मुलगा असेल आणि तुम्ही येस जर केलं तरच उजव्या बाजूचा हा टॅब ओपन होतो. जर विद्यार्थी मुलगी असेल तर मात्र त्या ठिकाणी नो, त्या ठिकाणी नोवरती आपोआप क्लिक झालेलं असतं. त्यानंतर पहा विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का, तुम्ही जर वर येस म्हणाल तर खाली देखील तुम्हाला येस किंवा नो करता येतं. डू यू वॉन्ट ॲडमिशन इन VJNT पब्लिक स्कूल, VJNT विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का, तर या ठिकाणी सुद्धा ती माहिती भरल्याच्यानंतर ते टॅब आपोआप ओपन होतात. त्यानंतर पहा या ठिकाणी बँक डिटेल्स आहेत खाली. तर रिलेशन ज्यावेळेस तुम्ही रिलेशन सिलेक्ट कराल त्याच वेळेस बाकीचे टॅब ओपन होतात. तर त्या ठिकाणी सेल्फ विद्यार्थ्याची
बँक डिटेल्स तुमच्याकडे असेल तर सेल्फ म्हणा, आणि त्याची जर नसेल तर आई वडील किंवा पालकांचं संयुक्त खातं यावरती सिलेक्ट केलं तरी चालतं. आता दोन्हीतून एक जी इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही फिलअप करायची आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पहा बाकीचे टॅब जे आहेत ते बाकीचे टॅब ओपन झालेले आहेत. यामध्ये बँक अकाउंट नंबर, इथे बँकेचा जो काही खाते क्रमांक आहे तो टाका. त्यानंतर कोणत्या बँकेचं नाव, कोणत्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इकडं उजव्या बाजूला पहा बँक अकाउंट होल्डर नेम, म्हणजेच बँक खातेदाराचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे. त्याच्याखाली IFS कोड आहे, तो कोड तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आणि त्याच्याखाली ब्रांच नेम, शाखेचं नाव तुम्हाला भरायचं आहे. आणि ते सर्व माहिती भरल्याच्या नंतर या ठिकाणी पहा खाली सेव्ह आणि प्रिव्ह्यू असं म्हटलेलं आहे. तर सेव्ह आणि प्रिव्ह्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्ही जो काही फॉर्म भरलेला असतो तो भरलेला फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये दिसतो. आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट किंवा एडिट करता येतो. तुम्ही जेव्हा सबमिट कराल त्यावेळेसच तुमचा फॉर्म हा पूर्णपणे सबमिट होईल आणि तो फॉर्म भरला गेला असं आपल्याला म्हणता येईल. तर त्या सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म भरला जातो आणि तो भरलेला फॉर्म तुम्हाला बॅक साईडला, म्हणजे पाठीमागं जर तुम्ही बॅक गेलात तर बॅक इथं डॅशबोर्ड आहे, त्या डॅशबोर्डवरती क्लिक केलं तर किती विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत असतं. पहा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांचे जे काही आहेत तो स्टुडंट ID त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी जनरेट झालेला असतो आणि हे भरलेले फॉर्म या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डमध्ये दिसतात. तर फॉर्म भरल्याच्यानंतर काही जर तुमच्याकडून मिस्टेक झाल्या तर ते मिस्टेक दुरुस्त करण्यासाठी तर क्वेरी डॅशबोर्ड आहे, त्यामध्ये स्टुडंट रिलेटेड यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर काय तुमची एडिट केलेले जे काय आहेत ते पुन्हा रिपेअर झाले का नाही ते या ठिकाणी दिसत असतं तुम्हाला. तर अशा पद्धतीने माहिती भरली जाते जेव्हा तुम्ही सबमिट करणार आहात फॉर्म भरताना पहिल्याच वेळेस मी तुम्हाला सांगेल की व्यवस्थित भरा, चुकू देऊ नका. कारण चुकल्याच्यानंतर पुन्हा एडिट जरी करता येत असलं तरी ते एडिट होऊन येण्यासाठी वेळ लागतो, म्हणून या गोष्टींकडे आपण आवर्जून ध्यान द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातो. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून तो फॉर्म कसा भरायचा हे समजलं असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती आपण देत राहतो. त्याचबरोबर जे काही स्कॉलरशिपचे लेक्चर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आहेत त्या देखील आपल्या चॅनलवरती दिल्या जातात. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.